माझाही जन्म ग्रामीण भागात झाला. हां. त्यामुळे ट्युशन हा विषय नाही. कधी वाढदिवस जिंदगीत झाला नाही. त्या ग्रामीण कल्चरमधून आम्ही आलो. ते सातत्याने असं वाटायचं की आपल्या ग्रामीण भागातले सगळे क्लासमेट, आता मी ज्या गावातून आलो त्या हायस्कूलमधून आम्ही 78 मुलं परीक्षेला बसलो, 72 मुलं पास झालोत. पण आमच्या बॅचचे 12च जण वेगवेगळ्या ठिकाणी ॲडजस्ट झालेत. 60 जण ते आजही गावाकडे शेती करतायत, हं. काही छोटे मोठे उद्योग करतायत. त्यांना मुख्य प्रवाहात येता नाही आलं. आणि माझे गुरु होते समाजकारणातले स्वर्गीय आमदार वसंतराव काळे. त्यांनी मला एक गोष्ट माझ्या मनावर बिंबवली, जे काय ॲक्टिव्हिटी करायच्यात तर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर ग्रामीण विद्यार्थी ठेवला पाहिजे. हं. कारण त्या मुलांना असं गाईड करणारं कोणी मिळणार नाही. शहरी मुलांना अनेक सुविधा असतात, अनेक प्लॅटफॉर्म असतात, अनेक पालकांकडून त्यांना मार्गदर्शन होतं किंवा अनेक NGO तिथं काम करतात. 10वी पास झालेल्या विद्यार्थ्याला कुठल्या कोर्सला जावं, काय करावं, आपल्या बौद्धिक कौशल्यानुसार कोणता कोर्स निवडावा हे सुचत नाही. आणि आत्ता मोबाईल युगामध्ये, इंटरनेट युगामध्ये आता हे 5-7 वर्षात थोडा बदल झाला. पण आम्ही ज्या काळात काम करत सुरुवात केली तेव्हा हेच केंद्रबिंदू मानलं की ग्रामीण भागात 70% राहणारा हा महाराष्ट्रीयन माणूस हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. हं. आणि त्या कामामध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं, याचं मनापासून समाधान व्यक्त करतो.